पाणी फाउंडेशनच्या निसर्गाची धमाल शाळा या अभिनव संकल्पनेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन पाणी फाउंडेशनचे सोशल ट्रेनर नंदकुमार इंगवले यांनी केलं आहे। पाणी फाउंडेशनच्या निसर्गाची धमाल शाळा या अभिनव संकल्पनेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनचे सोशल ट्रेनर नंदकुमार इंगवले यांनी केले आहे। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 4 जानेवारी पासून सांगोल्यातील 76 गावांमधून जवळपास 12 शाळांची निवड करून या शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी फाउंडेशनचे कार्य समजावून सांगितले जात आहे आणि पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे। बारा शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा पाणी फाउंडेशनच्या या काळात सक्रिय सहभाग लाभत असून परंपरागत असणाऱ्या दुष्काळी तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून आमचा गाव आमचा तालुका हा पाण्याच्या बाबतीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लवकरच स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राजेंद्र पाटील, किशोर झेंडेकर, सामाजिक प्रशिक्षक नंदकुमार इंगवले, सामाजिक प्रशिक्षिका जोगदंड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले। सर्वांनी लोकचळवळ उभा करून पाणी फाउंडेशनच्या कार्यात सहभागी व्हावे। पाणी फाउंडेशनच्या कार्यात सहभागी झाला तर पाणी बचतीचे महत्त्व आणि पाणी वाढवण्याचे मार्ग आपल्याला नक्कीच कळतील असे सांगून येणाऱ्या काळात पाणी फाउंडेशन सांगोला तालुक्यात दुष्काळ हटवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असंही शेवटी नंदकुमार इंगवले यांनी सांगितले। सध्या तालुक्यातील 102 गावांमध्ये कोबो फॉर्म भरून पूर्ण झाले आहेत। फॉर्म भरलेले ग्रामपंचायत हे वॉटर कप स्पर्धेत प्रशिक्षण घेणार आहेत। वृत्तदर्पण न्यूज, जगन्नाथ साठे, सांगोला।